धन्यवाद अमरजी राऊत सर. पुढेच एकदा नवीन सामन्याला सुरुवात होतीये. पहिल्या फेरीतील तिसरी लढत एका बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी 11 वेहेळे आणि त्यांच्या अगेन्स्ट नारायण प्रतिष्ठान वडवली. वडवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि निमंत्रित केले प्रतिस्पर्धी गावदेवी वेहेले या संघाला प्रथम बॅटिंगसाठी. तर चला दोन्ही संघाचे 12th मॅन आणि लगेच आपण सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल करायचे आहेत. चला सलामीवीर फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल करा आणि तुमचा 12वा खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी तुमचा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कोण बॉलर पहिला 5 षटकांची मॅच तुमच्या समोर येते. तुमच्या भेटीला पुढे एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. हरिओम मित्रमंडळ शहापूर 4 षटकांची मॅच आहे. याची नोंद घ्यायची आहे. गावदेवी वेहेळे आणि नारायण प्रतिष्ठान वडवली 4 षटकांची मॅच तुमच्या भेटीला येते आणि हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 चा 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक गाव संघ नसून मात्र ग्रामीण ओपन संघ आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली मग भिवंडी विभागातील कल्याण ग्रामीण विभागातील काही संघ तुम्हाला खेळताना आज पाहायला मिळतील. काही खेळाडू आणि त्यामध्ये चालू असलेली पहिली फेरी आणि या पहिल्या फेरीतील तिसरा सामना हा 4 षटकांचा असेल आणि यापुढील सर्व सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाने गावदेवी वेले संघाची मात्र आपण पाहतोय सलामीची जोडी दाखल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदेश सच्या पहिल्याच षटकासाठी तो म्हणजे नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाच्या वतीनं आणि 2 खेळाडू अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांचा मनमुराद आनंद प्रेक्षक घेत आहेत या स्पर्धेमध्ये आणि तसं देखील आपण पाहिलं तर या आजच्या रात्रीमध्ये कालची रात्र आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने साई स्पोर्ट्स शहापूर या संघाने कालची रात्र गाजवली आहे आणि आज कोणता संघ नाविन्यपूर्ण खेळ करेल आणि एखादा संघ मात्र अगदी उंच भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 संघांमधून ज्याचा खेळ चांगला राहील तिसरा फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये चोळेगाव ठाकूर या संघ ठरला आहे. स्ट्राईक इनला फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राईक इनला विजेंद्र. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला लॉप केले. चेंडू सरळ चालला यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस धमाका होत असताना फलंदाज निलेशच्या बाडमधून निघत्या अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतोय हा तोपेचा गोळा षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण स्वागत केले गोलंदाज संदेश नारायण प्रतिष्ठान वडवली संघाच्या वतीनं. यावेळेस षटक क्रमांक पहिला आपण पाहतो संदेशला पाचारण केले गेले आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर षटकार ठोकलाय. 2 ऑफिशियल पंच कुणाल पेनकर सर आणि शहापूरची शान मुन्ना पठाण सर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबाधाव फलकामध्ये 6 सुरुवात अत्यंत दर्जेदार स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना गावदेवी वेहेळे या संघाच्या वतीने निलेश. गावदेवी वेहेळे हा संघ आपण पाहतो प्रथम बॅटिंग करतोय. टॉस त्यांनी गमावलाय कारण प्रतिस्पर्धी नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. निमंत्रित केलं प्रतिस्पर्धी संघाला आणि आपल्या संदेशवरती पहिल्याच बॉलपासून होतोय आक्रमण. यावेळेस असून एक चांगला फटका
जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. निलेशने मात्र सुरुवात केली आहे आणि आपण बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार आपण पाहतोय या पूर्वार्धामध्ये. आणि या पूर्वार्धाची सुरुवात अत्यंत लाजवाब पाहायला मिळते. 2 चेंडू 2 षटकार. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना निलेशला मी पाहिलं आणि यावेळेस सुरुवात आपल्या नावाचा परिचय प्रतिस्पर्धी संघ नारायण प्रतिष्ठान वडवली संघाला देत असताना आणि गोलंदाज संदेशला मात्र आपला परिचय दिलाय. सलग लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि या 2 षटकाराने आगाज करत असताना या मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर चषक 2022 मध्ये यावेळेस चांगला फटका कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. रन्स मिळताय 4. 1 बाउन्स ओव्हर दी रोप आणि यावेळेस चेंडू सीमा पार. धावा मिळताय 4 धावा. आणि सुरुवातीला आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर राहुलने जी बॅटिंग केली आहे चोळेगाव ठाकुर्ले संघाच्या वतीने आपण पाहिलं तर 28 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये जमावल्या होत्या. परंतु आता या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज निलेश काय कामगिरी करत आहेत. प्रत्येकाचं विवरण आणि प्रत्येकाची शैली ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित यावेळेस गती थोडीशी कमी केली आहे. थोडासा नॅचरल ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि अंगावरती येणारा हा चेंडू डॉमिनेट करत असताना फलंदाज निलेशला 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर यावेळेस चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु प्रयत्न न मिळते अपयश. आणि अजून 1 चौकार येत असताना या पॉवर प्लेचा षटकाचा अत्यंत पुरेपूर वापर करत असताना फलंदाज निलेशला आपण पाहतोय गावदेवी 11 वेहेले संघाच्या वतीने. आणि धावा फलकावरती भन्नाट वेगाने पुढे सरकत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 20 धावा. शेवटचा अंतिम बॉल यावेळेस आपण पाहतोय. फक्त कट केला चेंडूला आणि एकच धाब इथे मिळते डी झोन मध्ये. एकेरी धाबेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल आणि 21 धाबा. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धाबासंख्या फलकामध्ये 21 आहे. सुरुवात अत्यंत दर्जेदार पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 90+ धाबा या क्रीडांगणावरती बनवल्या गेल्या. सर्वोच्च धाबसंख्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता येणारे काही संघ देखील दिग्गज तुम्हाला पाहायला मिळतील. सुरुवात चांगली आहे गावदेवी वेहेले टीमची. पाहायचं यावेळेस येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धाबांपर्यंत हा संघ मजल मारेल आणि किती धाबांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघ नारायण प्रतिष्ठान वडवली संघासमोर ठेवेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. ऑफिशियल अपडेटर आमचे ओमकार सावंत, प्रथमेशजी परब, ऑफिशियल कॅमेरामॅन विघ्नेशजी तुळे आणि सुदर्शन तांबे ऑफिशियल कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या चॅनलवरती मात्र जे प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज गौतम. गौतमला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 कमबॅक करावा लागेल. पहिल्या पॉवर प्लेचा अत्यंत वापर केलाय यावेळेस बॅटिंग करत असताना वेहेली टीमने. परंतु इथून वडवली संघाला देखील मात्र एक वेगळी रणनीती आखावी लागेल जेणेकरून प्रतिस्पर्धी गावदेवी वेहेले संघाला मात्र कमी धाबांवरती कसं रोखता येईल ना याचे मात्र गेम प्लॅन करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गौतम. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आपण पाहतो. पिटूच्या या षटकाला होती सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश. यावेळी चांगला फटका कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत जज करतात आणि झेल ड्रॉप. पहिल्या अटॅम्प मध्ये आपण पाहिलं तर सेकंड अटॅम्प मध्ये देखील झेल कॅरी करण्याची संधी होती परंतु ती गमावली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनंत होते आणि यावेळेस आपण पाहतोय झेल कोणाचा सोडलाय. कदाचित या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल. ती गावदेवी नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला. गावदेवी डोळे वेहेले या संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का लागत असताना टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये भन्नाट वेगाने पुढे सरकत होती. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिला 2 धावा आल्या आणि लगेच क्विक रिप्लाय देत असताना फलंदाज आपण पाहतोय यावेळेस बाद होतोय. बिग विकेट बिग लॉस. निलेश बॅक टू द डगआउट. गावदेवी वेहेले
आणि नारायण प्रतिष्ठान वडवली या दोन टीममध्ये मात्र चालू असलेला हा विद्यमान सामना आहे आणि पहिला विकेटचं पतन होत आहे. मोठी विकेट इथे कॅरी केली जाते. चांगल्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश आले गोलंदाज गौतमला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चांगली धावसंख्या उभी केली आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये इथे कमबॅक करत असताना कदाचित या मॅचमध्ये धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम हा गोलंदाज करतोय गौतमला का पाचारण केलं गेलं आहे संघ नायकाकडून, कारण जेणेकरून आपण पाहिलं तर इथून मात्र एखाद्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती. ती क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डिंग करत असताना वडवली संघाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येत आहे, जजमेंट फार चांगलं आहे, फलंदाज होईल बाद असून एक धक्का लागत असताना बॅट्समन केतन बॅक टू द डगआउट. राहुल भंडारी आहेत जे आपण पाहिले तर नारायण प्रतिष्ठान वडवली संघाचे संघ नायक आहेत आणि कदाचित त्यांचे मोठे बंधू अगदी बॉलिंग ट्रॅकमध्ये सचेत गौतम भंडारी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 धाबा असताना देखील दोन गडी त्यांनी बाद केलेत, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धाबा आल्या. या षटकामध्ये कमबॅक करण्याची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता या ठिकाणी अगदी कदाचित सफल ठरत असताना, कारण धावसंख्येमध्ये आपण पाहिलं ना तर सुरुवातीला पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर केला बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे संघाने, परंतु इथे त्या गावदेवी वेहळे संघाला कसं थांबवलं जाईल ना याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गौतम अत्यंत चांगली गोलंदाजी आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये आपण पाहिले तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो गावदेवी वेले टीमचा, परंतु यावेळेस आपण पाहतोय कमीत कमी धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन देखील यावेळेस वडवली संघाचा असेल. मॅचला सुरुवात करायची आहे, जास्त बल घ्यायचं नाही आहे, कारण नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स वारेट आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा हा संघ असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चालू सामन्याच्या मध्यांतराला मात्र नाणेफेकीसाठी यायचं. यावेळेस इथे पंचांकडे आपण पाहतो स्ट्रॉंग अपील, परंतु कदाचित पंच नकार देतात. मुन्ना पठाण सर कोणत्या प्रकारची धाव नाही आहे, हा चेंडू डॉट आलाय. अगदी या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज गौतम भंडारीने. लाजबाब षटक राहिलंय. कदाचित या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्रस्थापित करून दिलेत आपल्या टीमसाठी, नारायण प्रतिष्ठान वडवली संघासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट कव्हरच्या दिशेने, कदाचित एकच धाव तिथे मिळेल. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना 30 यार्ड सर्कलमध्ये जयेश त्या ठिकाणी होते. एकच धाव आणि एका धाब्यावरती समाधान व्यक्त करतोय तो म्हणजे फलंदाज लेफ्ट हँडेड विजेंद्रचा विचार केला तर सलामीला विजेंद्र आलाय जो निलेशच्या साथीने आलेला, परंतु अगदी एका बाजूने आपण पाहिलं तर निलेशने किल्ला लढवला, ज्याने 23 धावांचं योगदान दिलं आणि 23 धावांचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. गौतम भंडारीला मात्र त्याने विकेट दिली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र जो सलामीला आलाय आणि 4थ्या क्रमांकावरती मनीषला आपण पाहतोय. धाव फलकावरती अद्यापपर्यंत 24 धावा. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 चे पर्व आपण पाहतोय. आदरणीय शहापूर शहराचे शहर प्रमुख आदरणीय विजयभाई भगत आणि नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शहापूर नगर पंचायतीचे विजयभाई भगत यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज 8व्या दिवसामध्ये आपण आहोत आणि 8व्या दिवसाचा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला पण पाहतोय. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडूला मात्र पाठवलं होतं आणि यावेळेस धाव मिळते. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. काय षटक राहिले, वाखाणण्याजोगी स्पेल होता गोलंदाज गौतम भंडारीचा. जे षटक आपण पाहिलं पहिलं संदेशचं, ज्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक देण्यात आलं आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या संदेशने. एकही गडी त्याला बाद करता आला नाहीये, परंतु विकेटच्या तलाशमध्ये आपण पाहिला तर गौतम होता. ज्या गौतमच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्या गौतमने मात्र 2 महत्त्वाच्या विकेट प्रस्थापित केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 3-4 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केला, एकंदरीत 2 गडी बाद करत.
25 धावा फलकावरी. चला टीम मिटिंग करायची नाही आहे. वडवली संघ कुणाल पेनकर सर आणि मुन्ना पठाण सर आपणास देखील विनंती आहे संघाला सांगायचं की वेळेबाबत सहकार्य करायचं आहे कारण 4 षटकांचे मॅच आहे. थोडंसं आपण फास्ट खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच वुमे 11 मांडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स वारेट या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल घमासान युद्ध. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या या पूर्वार्धाचं पहिलं सत्र पहिली इनिंग आपण पाहतोय. गोलंदाज सँडी. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ यावेळेस आपण पाहतोय गावदेवी वेहळे संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज मनीष आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विजेंद्र. गोलंदाज सँडी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल. कीपर या ठिकाणी बीट होत आहेत. पंच आपण पाहतोय यावेळेस कुणाल पेनकर सर सांगत असताना की इट इज वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू पिचिंग झाला आणि कदाचित 1+1 या मिळतील 2 धावा. एक्स्ट्राच्या रूपानं धावा ॲड केल्या जात आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा येत होत्या वेहले संघासाठी परंतु दुसऱ्या षटकामध्ये गौतम भंडारीने लाजवाब षटक फेकलं परंतु यावेळेस इथे स्वतःच्या फॉलोड थ्रोमध्ये कॉटन बोल्ड करण्याची संधी आहे. फलंदाज मात्र बाद होतील. मनीषला परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 लागत असताना तिसरा विकेटचं पतन. गावदेवी वेहळे संघाला लागणारा हा तिसरा धक्का. फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतो. यावेळेस असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर पाहायला मिळाल्या परंतु त्या धावांमध्ये अगदी षटक क्रमांक 3 सँडीचा आपण पाहतो. चला जास्त वेळ तुम्ही घेतायत. वडवली संघ नारायण प्रतिष्ठान वडवली वेळेबाबत सहकार्य करायचे कारण जेणेकरून आयोजन कमिटीच्या आणि नियोजन कमिटीच्या आमच्यापर्यंत सूचना येतात. चांगली स्पर्धा डिसिप्लिन आपल्याला भरपूर महत्त्वाची आहे आणि शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2022 पर्व 28वा. गेली 27 वर्षाची परंपरा आपण पाहतो आणि यावेळेस फटका प्रतिम पाहिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला पॉज दिलाय. का फिल्डिंग केली आहे पूर्णपणे स्वतःला चोकावून देत असताना आपण पाहिलं तर पूर्णपणे स्वतःचं संतुलन आणि यावेळेस स्वतःचा समतोल राखत असताना फलंदाज अजयला शतकक्षक अजयला आपण पाहिला अगदी फलंदाजाला थांबवलंय आणि 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 28. यावेळी चांगला फटका अप्रतिम परंतु मिस टायमिंग. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपण पाहतोय ऋतिक आणि ऋतिकने टिपलाय चांगला जाईल. संपुष्टात आला फलंदाज विजेंद्रचा खेळ. फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती 29 धावा फलकावरती. फलंदाज मैदानाच्या इंडिया नंबर 6 ला येत आहेत. अल्पेशच्या समवेत फलंदाज साजन. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सँडी तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. अगदी कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ पुढे चाललाय परंतु एकच धाव इथे मिळेल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो तेव्हा तेव्हा एकेरी दुहेरी धाव जी क्रिकेटची लाईफलाईन आहे त्याच्यापेक्षा मात्र तुम्हाला काही मिळणार नाही आहे. आणि यावेळेस सिंगल एक धाव एकवटत असताना तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 30 धावा फलकावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. थोडेसे मागे आलेत आणि यावेळेस चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक जयेश होते आणि जयेशने यावेळेस चांगला झेल टिपत असताना फलंदाज आपण पाहिला तर
साजनला मात्र परतावं लागते. ज्या पावलाने 6व्या क्रमांकावरती साजन मैदानावरती आले ना, त्याच पावलाने मात्र साजनला मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. आणि यावेळेस आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा धक्का लागत असताना टीम गावदेवी वहिले संघाला कोणी अमरसर विचार देखील करू शकणार नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा. आणि या षटकामध्ये सँडीने जे कमबॅक केलं ना, अगदी मी तर म्हणेन गौतम भंडारीच्या पायावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. शेवटचे काही चेंडू शिल्लक, धाबा धाव फलकावरती अद्यापपर्यंत आहेत, त्यामध्ये 30 धाबा. या षटकामध्ये फक्त केवळ 5 धाबा त्यांनी खर्च केल्या. शेवटचा अंतिम बॉल, बॉलिंग टाकवरती सचे सँडीचं कौतुक करावं इतकं कमी. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजांकडे काय असू शकतं. गौतम भंडारीचं कौतुक करावं तितकं कमी, त्यानंतर सँडीचं देखील कौतुक तितकंच करावं लागेल. यावेळेस 5ची कडा लेडिंग एज, परंतु धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. आणि एका धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 31. 30 षटक झाले कंप्लीट आणि 3 षटकांचा गैरसंपाद असताना 11.33च्या सरासरीने करंट रेट आपण पाहतोय. गावदेवी वेळे टीमची 31 धाबा, 31 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर ऑन दी बोर्ड वेहले टीम. चला जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज ऋतिक. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर धावा इथून आल्या नाही तर एक कमी धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. असं वाटलं होतं ना की अगदी 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या तर कदाचित 50+ धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये पार होईल. परंतु गोलंदाजांनी केलेली करामत भरपूर चांगली होती. गौतमने मात्र षटक हाताळलं, त्यामध्ये 4 धाबा त्याने खर्च केल्या. या षटकामध्ये सँडीने फक्त 6 धाबा खर्च केल्या, म्हणजे 12 चेंडूमध्ये अवघ्या 10 धाबा या 2 गोलंदाजाने खर्च केल्यात. आता शेवटचं निर्णायक षटक ऋतिकच्या खांद्यावरती दिलंय. पाहायचे ऋतिक कशा प्रकारे कमबॅक करेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायचे. यावेळेस पंच मुन्ना पठाण सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. कदाचित धाव फलकावरती जोडली जाईल की नाही, किंवा हा डॉट बॉल असेल की कदाचित इथून पंच हा बॉल यावेळेस कदाचित डॉट असेल की डेड बॉल यावेळेस आपण पाहतोय. पुन्हा पठाण सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही आहे, कारण कोणत्याही प्रकारची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे फलंदाजाकडून. आणि अगदी बाहेरच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज स्ट्राईक एंडला अल्पेश होते. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज ऋतिकचं. आणि अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी होईल. या षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं असेल. वेले संघाने मात्र या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये धाबा जमवल्या ना तर एक फायटिंग टोटल 4 षटकामध्ये उभी करेल. परंतु जर या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल षटक आलं गोलंदाज ऋतिकचं तर मात्र धाबा आपल्याला कमी पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती फटका चांगला आहे. यावेळेस अल्पेशच्या बॅटमधून ताकदीचा टायमिंगचा मात्र प्रॉपर वापर होतोय. आणि यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू सरळ चाललाय वाईड इश लॉंग अप आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू सीमा पार. षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्येला मात्र आता गती मिळते. अनामारीचं षटक स्लॉगवरचं, जेणेकरून या षटकामध्ये धाबा येणं फार गरजेचं आहे. अल्पेशला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. आणि शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकावरती स्वागत केले गोलंदाज ऋतिकचं. यावेळेस पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे. उंची जास्त, लांबी देखील जास्त पाहायला मिळते. आणि चेंडू सरळ चालला आता लॉंग गॉपला बीट करून सलग लागोपाठचा हा दुसरा षटकार. धाबा येत नव्हत्या, धाबांसाठी संघर्ष करत होता, धाबांसाठी झगडत होता आणि धाबांसाठी स्ट्रगल देखील करत होता हा खेळाडू. आणि हा संघ गावदेवी वेळे संघाचा अल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 उत्तुंग षटकार येत आहेत. टीमची टोटल आता धावफलकावरती 43 धाबा 43. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू शिल्लक. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस डी झोन मध्ये रन्स मिळते फक्त आणि फक्त 1. आणि एका धाबेच्या मदतीने
टीमची टोटल यावेळेस आपण पाहतोय 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने 44 धावा 44. अगदी स्ट्राईक देखील रोटेट होईल. जी स्ट्राईक अल्पेशकडे होती ती मात्र आता भावेशकडे पाहायला मिळेल, कारण 7व्या क्रमांकावरती भावेश झालाय. सुरुवातीला निलेशने मात्र चांगले फटकेबाजी केली आहे. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याचा अपवाद वगळला ना तर अद्यापपर्यंत फटके आपल्याला मोठे पाहायला मिळाले नव्हते, परंतु शेवटच्या षटकामध्ये अल्पेशने मात्र ते करून दाखवले. अल्पेशला माहिती आता मला मैदानाच्या आतमध्ये पाय घट्ट रोवावे लागतील आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये मला चांगली फटकेबाजी करावी लागेल, जेणेकरून आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून द्यावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट देणं मला भागच पडेल. आणि यावेळेस करत असताना फलंदाज अल्पेश चांगले बॅटिंग, गोलंदाज ऋतिक तयार, स्ट्राईकिंगला फलंदाज भावेश. यावेळेस गती थोडीशी कमी केली आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, फसवलं मी तर म्हणेन. गोलंदाज ऋतिकने भावेशला परतावा लागेल. झेल बादच्या रूपानं अजून एक धक्का लागतोय टीम गावदेवी बेहले संघाला. फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हलियन. शेवटचे अंतिम 2 बॉल 13 धाबा धावफलकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा खर्च केल्या, परंतु 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक झालं. परंतु आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये कदाचित गोलंदाजाची चुकी नाही आहे, कारण अंतिम षटकामध्ये अगदी फलंदाजाला भागच पडेल, कारण फलंदाज अक्षरशः तुटून पडतात. त्यांना माहिती आहे शेवटचे कमी जेव्हा चेंडू येतात ना तेव्हा मात्र मोठे फटके प्रत्येक फलंदाजाकडून येणं अपेक्षित असतात. आणि यावेळी सलंग कार्पेट चेंडू घरंगळत चाललाय. शतकशे एकदा वेगाने एकच धाब इथे मिळाला. दुसरा धावायचा प्रयत्न फेक होतीये, परंतु 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, क्वालिटी क्रिकेट. दुहेरी धाब इथे सहजतेने एकवटली जाते आणि या दुहेरी धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकती आहे. 45 46 धाबा 46 माफ करा 46 धाबा धावफलकावरती. आणि शेवटचा अंतिम बॉल या षटकातील या इनिंगचा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मात्र स्ट्राईक इनला फलंदाज आहेत अल्पेश. ज्या अल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 16 धावा आलेत. 16 धावांवरती तो नाबाद खेळतोय. चांगली शॉर्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली अल्पेशची. आणि यावेळेस शेवटचा बॉल शेवट गोड करेल का फलंदाज पाहायचे. आणि कदाचित यावेळेस प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या बॉलवरती लिहिलं असेल सी यू लेटर, पुन्हा भेटू. आणि या इनिंगची मात्र होती समाप्ती. धाबा धाव फलकावरती आहेत 52-53 धावांची गरज असेल विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये नारायण प्रतिष्ठान वडवली संघाला. चार षटकांची मॅच या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 52 धाबा धावफलकावरती आहेत. 53 धाबांची गरज आहे. 13च्या सरासरीने धाबा इथे बनवल्या गेल्या. सुरुवातीला असं म्हटलं होतं की धाबा येत आहेत, परंतु अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत. परंतु गावदेवी वेळे संघाने शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र प्रहार करत असताना यावेळेस एकंदरीत 21 धाबा त्या देखील षटकामध्ये जमावल्यात आणि टीमची टोटल 52 झाली आहे 13च्या सरासरीने. आणि 53 धाबांची गरज आहे वडवली संघाला. भूमी 11 मांडा आणि गावदेवी स्पोर्ट्स वारेट या संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी यायचे. चला इनिंग ब्रेक झाली आहे. 53 धाबांची गरज आहे. या ऐकूया पुढच्या एकदा द्वितीय सत्रामध्ये या धाबा कशा प्रकारे चेस केल्या जातील की या धाबा इथून मात्र थांबवण्यात यश मिळेल या गावदेवी वेहले संघाला. आणि याचं सगळं काही उत्तर तुम्हाला या सत्रामध्ये मिळेल. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुर्तास सांगतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. धर्मवीर चषक 2022 हे 28वं पर्व आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन होईल. या ऐकूया शहापूरचा बुलंद आवाज अमरजी राऊत सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच महेश धुळे सर. खरं तर उद्यासाठी देखील आपल्याला आपल्या तमाम क्रिकेट रसिकांसाठी एक वेगळी अनोखी पर्वणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये
आपण सुपर 6 म्हणजे जे एक गाव एक संघ या गटामधून शहापूर तालुक्यातून निघालेले जे संघ आहेत त्यांच्यामध्ये द्वंद्व पाहू, त्यांच्यामधली फायनल मॅच पाहू आणि आज देखील आपल्याला कालच्या ग्रामीण ओपन गटामधून निघालेला साई स्पोर्ट्स संघ आजच्या या भिवंडी कल्याण ग्रामीण गटामधून निघालेला जो संघ असेल त्या संघाच्या विरुद्ध ती फायनल मॅच, तो अंतिम सामना देखील आपण आजच्याच रात्री खेळवणार आहोत. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. म्हणजेच ग्रामीण ओपन गटाचा फायनल सामना, अंतिम मॅच ही आजच्याच रात्री होणार आहे. आजच्या ग्रामीण ओपन गटामधनं, भिवंडी कल्याणच्या ग्रामीण ओपन गटामधनं जो संघ बाहेर पुढे निघेल तो संघ मात्र साई स्पोर्ट्स शहापूर या संघाची फायनल मॅच खेळताना आपल्याला दिसून येईल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता झेंडा स्पोर्ट्स आडगाव विपक्ष संजय 11 वासिंचा संघ. दुसरा सामना असेल पप्पू 11 दसई विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी. आणि तिसरा सामना असेल शिवम स्पोर्ट गेरसे विपक्ष राज स्पोर्ट साईनगर. यांच्यामधनं 3 संघ पुढे निघतील. त्यामध्ये आपल्याला 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळतील आणि एका संघाची आपल्याला अंतिम मॅच म्हणजे फायनल सामना देखील पाहायला मिळेल. हा एक गाव एक संघ या गटामधला फायनल मॅच झाल्यानंतर फायनल मॅच त्या दिवशी असेल, परंतु दुपारच्या सत्रामध्ये देखील आपल्याला शहरी संघांचा थरार पाहायला मिळेल, तो मात्र उद्याच्या दिवशी. अनेक दिग्गज संघ सिटी क्रिकेट विश्वामधले आपल्याला उद्याच्या दिवशी या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आत मॅच सुरू आहे. गावदेवी 11 वेहेळे विपक्ष नारायण प्रतिष्ठान वडवली संघ. गावदेवी 11 वेहेळे या संघानं 24 चेंडूंमध्ये 52 धावा धावफलकावर लगावल्या आणि 53 धावांचं लक्ष उभं केलंय. ते मात्र नारायण प्रतिष्ठान वडवली या संघासमोर 13.25च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील. स्ट्राईकला अजय, हिला चेंडू ऑफ ट्रॅकर बॉल भिरकावण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाईट फॅक्टर कन्सिडर केला जाईल आणि पंच मुन्ना पठाण सर आणि पंच कुणालजी पेंडकर यांच्याकडनं येईल वाईटचा इशारा. त्याचबरोबर वन बाउन्सचा देखील इशारा केला गेलाय पंच मुन्ना पठाण सर यांच्या माध्यमातून. त्यामुळे अकूट टप्पाचा चेंडू हाताळताना विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागेल ती गोलंदाज साजन याला. फर्स्ट बॉल या षटकामधला अजय स्ट्राईकला यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉल यांचा संपर्क व्यवस्थित झालेला पाहायला मिळाला नाही आणि त्याचा परिपाक आपल्याला अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. हे एका धावेनं नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 2 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. बॅट्समन सँडी, हा वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचे लाईन, अवे फ्रॉम बॉडी, शरीर यष्टीपासून दूर ठेवलं जात आहे. चकित केलं जातंय फलंदाजाला, विचारात पाडलं जातंय, विचार करायला भाग पाडलं जातंय गोलंदाज साजन याच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला आपण 53 धावा डिफेंड करतोय, त्यांचं रक्षण करतोय, त्या पद्धतीची रणनीती यावेळेला ऐकली जाईल. ट्रॅकर बॉल बेरखावण्याचा प्रयत्न होता, मात्र स्क्वेअर लेगला तैनात असलेला क्षेत्ररक्षक आपल्याला चपळाईनं हा झेल पकडताना पाहायला मिळतोय. पहिला झटका नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला. भूमी 11 मांडा संघ आपला कर्णधार नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचंय. भूमी 11 मांडा संघ आपला संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित आहे. भूमी 11 मांडा संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. लाजवाब क्रिकेटचा थरार आपल्याला या हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकामध्ये पाहायला मिळतोय. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आत नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाकडनं गावदेवी 11 वेहेळे या संघाच्या विरोधात होताना दिसून येतोय आणि त्याचाच पाठलाग करत असताना अवघ्या 2 या धावसंख्येवर पहिला गडी गमवावा लागतोय तो नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला. या वेळेला सँडीच्या माघारी परतल्यानंतर राहुल नावाचा फलंदाज मैदानाच्या आत एंटर होईल. स्ट्राईकला असेल फलंदाज राहुल आणि नॉन स्ट्राईकला असेल अजय. संघर्ष चालू आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या षटकामध्ये वर्चस्व गाजवण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल तो गावदेवी 11 वेहेळे संघ, कारण 13च्या पेक्षा अधिकची सरासरी मात्र यावेळेस गाजवावी लागते. इतका वेळ घेऊन जमणार नाही वेहेळे संघ. टाइम मॅनेजमेंट जरा पाळा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू वन बाउंड सीमा पार. प्रेक्षक बनेल दर्शक, कारण चेंडू निघून गेलाय सीमा पल्ल्याड. दाबा मिळतील 4. हा येईल एक खणखणीत चौकार. या पद्धतीचा आक्रमण तुम्हाला करावं लागेल.
ज्यावेळेला तुमच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातं 38 सर्कलच्या आतमध्ये इनसाइड फील्ड पोझिशन आपल्यासाठी ज्यावेळेस रंगवली जाते आणि 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 प्लेयर्स फक्त डिप्लॉयड झालेले पाहायला मिळतात. अशा वेळेला तुमच्याकडे एक संधी असते गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची आणि ह्या संधीला तुम्ही मात्र यशामध्ये परावर्तित केलं तर यशाचा मार्ग सुकर होईल. या षटकाचा पुढचा चेंडू लाजवाब ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. यावेळेला साजनच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. वुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता. एक उसळी देखील पाहायला मिळाली. फलंदाज मात्र सरळ येणाऱ्या चेंडूच्या दिशेनं खेळण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याला चकवा देण्याचं काम अगदी यशस्वीरित्या निभावलं ते गोलंदाज साजन यानं. या षटकातले 5 चेंडू कंप्लीट झाले. धावफलका धावावर लगावली, धावसंख्ये मात्र लगावली गेली धावफलकावर 6 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला फुल लेनचा चेंडू त्याचा घेतला गेलाय समाचार लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत कारण त्याने गाठली आहे सीमारेखा पार. या मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 10-10 एकावर 0 10 धावा. निश्चितपणे पहिल्या षटकापासून जर आपल्याला आवश्यक आपण जर पाहिली धावसंख्येची सरासरी तर मात्र 13.25 ची सरासरी आवश्यक होती आणि त्या पद्धतीनं आस्किंग रन रेटच्या अगोदरच रोखण्याचं काम गावदेवी 11 वेळे संघाच्या गोलंदाजांनी केलं आणि त्याचा परिपाक काय झाला तर येणाऱ्या षटकांमध्ये बहुरलेल्या चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट अपेक्षित धावांची सरासरी वाढताना पाहायला मिळते कारण उरलेत चेंडू आता मात्र 18 आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 43 धावा. भूमी 11 मांडा संघ मांडा संघ यावेळेला नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन गावदेवी स्पोर्ट्स वारेट या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलंय. पहिलं षटक समाप्त झालंय गावदेवी 11 वेहेळे या संघाचं आणि या संघाकडनं पहिला गोलंदाज साजन यानं खर्च केल्या 10 धावा. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज बॉबी. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल म्हणजे 14.33च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील नारायण प्रतिष्ठान वडवली संघाच्या फलंदाजांना. फर्स्ट बॉल यावेळेला टप्प्याचा चेंडू होता. ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे अपील केली जाते. कुणाल पेनकर मात्र यावेळेला कोणत्याही प्रकारच्या अपीलला दाद मात्र देणार नाहीयेत. लाजवाब चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली पाहायला मिळतोय. नॅशनल स्विंग चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला लो फुल टॉस बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. लाजवाब कमबॅक लाजवाब पुनरागमन. दुसरा झटका बसेल तो मात्र नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला. धावसंख्येचं रक्षण करत असताना या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागते. 53 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि 53 धावांचं रक्षण मात्र आपल्याला करायचं आहे. हे करत असताना निश्चितपणे फलंदाज आपल्यावर आक्रमणाचा परतावा करतील, आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या आक्रमणाला थोपवायचं असेल तर मग मात्र आपल्याला गोलंदाजीमधली भेदकता कायम राखावी लागेल. समोरच्या फलंदाजाला आपल्या बॉलिंगवर आपल्या चेंडूचा टप्पा शोधण्यामध्ये, तो वाचण्यामध्ये तो असमर्थ कसा राहील, तो असफल कसा राहील, या सगळ्या गोष्टींचं गणित मात्र मांडता आलं पाहिजे आणि त्याच गोष्टीचा परिपाक आपण यावेळेला मैदानाच्या आत गावदेवी 11 वेहेळे या संघाकडनं बघतो. मित्रांनो, म्हणतात ना, क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. हा दम, या दोन दम मधला मात्र फरक शोधणं तुम्हाला गरज आहे. या षटकातला पुढचा चेंडू वन्स अगेन आउट स्विंग पाहायला मिळतोय. तेज तर्रार गोलंदाजी, भन्नाट वेगावर स्वार होतोय आणि फलंदाजाला या वेळेला स्विंग अँड पेस या दोन सूत्रांना मात्र मिश्रित करून रंगवलं जात आहे. शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक सन्माननीय रणजितजी भोईर साहेब यांचं इथं मात्र शुभागमन झालेलं आहे. धर्मवीर चषकाच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. व्हीआयपी डायसवर आपण निश्चित बघू शकतो अनेक मान्यवर यावेळेला स्थानापन्न होताना आपल्याला दिसून येतील. वळूयात मॅचकडे. 4 चेंडू टाकले, 4ही चेंडू डॉट टाकण्यामध्ये, निर्धाव टाकण्यामध्ये गोलंदाज बॉबी
यानं खऱ्या अर्थानं यशस्वी कामगिरी बजावली आहे आणि समोरच्या संघाला तुर्तास तरी बॅकफुटवर ढकललं गेलंय. या षटकातला पुढचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलं गेलंय परंतु लाईन मिस झाली आणि पंच कुणाल पेंडकर विलंब न लावता यावेळेला वाईटचा इशारा देतील. अतिरिक्त स्वरूपात या षटकामधली पहिली धाव निघताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 1-1-11. एकावर 1-11 धावा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा गाठ, त्यानंतर बॅकफुटवर गेलेत, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र त्यामध्ये गोलंदाज बॉबी याचं कमाल प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आतापर्यंत या षटकातले पूर्ण झालेत आणि अतिरिक्तच्या स्वरूपातली केवळ 1 धाव खर्च केली आहे. फलंदाजांना जेरबंद करण्याचं काम बॉबीनं केलंय. या षटकातला पुढचा चेंडू लॉन्च करण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न यशस्वी जरी झाला असला तरी या मैदानाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या या फटक्याच्या आड येतील आणि डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-12. एकावर 2 12 धावा. समीकरण आता मात्र बदललं जाईल. विजयासाठी नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. ला जवाब गोलंदाजी. पहिल्यांदा संजयनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र इन्व्हाइट केलं कॅप्टननं बॉबी याला आणि त्यानं या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च करून समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याचं काम अतिशय योग्यरित्या आणि चोखरित्या बजावलं. मित्रांनो, म्हणतात ना, तुमच्या खांद्यावर एखादी जबाबदारी जर दिली, तुमच्यावर जर विश्वास टाकला तर त्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि विश्वासाला सार्थ ठेवण्याचा प्रयत्न तुमचा सातत्यानं असला पाहिजे. हा प्रयत्न तुमचा असला ना की यश मात्र तुमच्या ताब्यात असतं आणि याच यशाला गवसणी घालण्याच्या दिशेनं अगदी आक्रमकतेनं वाटचाल जर केली असेल तर ती मात्र गावदेवी 11 वेळे या संघाच्या गोलंदाजांनी. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल वैयक्तिक पहिलं या डावातलं 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. फर्स्ट बॉल ऑफ दिस 3rd ओव्हर. आपल्याला ट्रॅकर बॉल, टप्प्याचा चेंडू, स्टिकच्या बाहेरची लाईन देखील मिस करतील आणि पंच मुन्ना पठाण गोलंदाजाला दंडित करतील. अतिरिक्त स्वरूपामध्ये नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-3-13. एकावर 3 13 धावा आणि विजयासाठी 12 चेंडू 40 धावांची गरज. षटकामागं 20 धावांची सरासरी राखणं गरजेचं आहे. पण या मैदानावर आपण असे अनेक पराक्रम पाहिलेत की प्रेशराईज कंडिशनमध्ये फलंदाजानं समोरच्या गोलंदाजाचा समाचार घेतलाय आणि बॅकफुटवर असलेल्या आपल्या संघाला मात्र फ्रंट फुटवर आणण्याचं काम केलेला जवाब. स्क्वेअर कट क्रिकेटचा क्लास चेंडू निघून जाईल सीमा पार हमखास. धावा मिळतील 4 कारण हा येतोय चौकार आणि निश्चित पद्धतीनं त्या वाटचालीवर सुरुवात केली आहे फलंदाज राहुल यानं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. केतनच्या बॅटमधनं आपल्याला क्रिकेटचा क्लास दाखवणारा एक फटका पाहायला मिळाला. या पद्धतीचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठ्या धावसंख्या प्राप्त करून देणारे फटके जर वारंवार तुमच्या बॅटमधनं आले तर निश्चित पद्धतीनं तुमच्यावरचं प्रेशर कमी होईल. स्लो 1 बॉल होता, आतमध्ये आलेला ऑफ ब्रेक केलेला चेंडू होता, त्यावर कट केलं गेलंय. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल नारायण प्रतिष्ठान वडवली संघाच्या फलंदाजांना. या एका धावेनं नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 1-8-18. एकावर 8-18 धावा. समीकरण बदललं जाईल 10 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 35 धावांचे 35 धावांची गरज. सुंदर बॉलिंग अनिकेत याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकण्यात आलाय. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 35 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघाकडनं एफर्ट्स लावले जात आहेत, ताकद लावली जाते, परंतु त्यामध्ये कोण मात्र अग्रेसर ठरेल. यावेळेला चेंडूवर प्रहार केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बसेल. आणखी एक झटका नारायण प्रतिष्ठान वडवली संघाला. कोणत्याही प्रकारचं कंट्रोल पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण हे सगळं करत असताना एका डॉट बॉलमुळं, आपल्या एका चुकीमुळं संघासमोर किती मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत
या गोष्टीचा परिपाक मांडणं गरजेचं असेल आणि ते गणित साधण्यामध्ये कुठेतरी ही संघाची अडथळ्याची शर्यत आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल, हे षटक जर अनिकेतचं जर आपण पाहिलं, व्हाईट बॉलनं सुरुवात झाली होती. औपचारिक फर्स्ट बॉलवर आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, सेकंड बॉलवर एक सिंगल, थर्ड बॉलवर आपल्याला डॉट बॉल आणि फिफ्थ बॉलवर ही विकेट आणि पर्यायानं आणखी एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन केतन. हा वेळेला स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस. फलंदाजाच्या मनसुब्यांना ओळखलं जात आहे, खेळण्यासाठी उद्युक्तही केलं जात आहे आणि खेळताना मात्र त्याचा संपूर्ण फोर्स तो कुठेतरी निरर्थक ठरवण्याचा प्रयत्न अगदी योग्यरित्या गोलंदाजाकडनं होतोय. 5 चेंडू झालेत या षटकामध्ये. धावा खर्च केल्यात केवळ आणि केवळ 6 आणि गडीबाद केलाय 1. पुन्हा बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल अनिकेतला जवाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी, पहिल्या डावामध्ये फलंदाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवलं गावदेवी 11 वेहळे या संघानं. या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. पॉइंटच्या रिजन मध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी. एक धाव आणि दुसरा धावेचा केला जाईल प्रयत्न. दोनही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 20-20, 2/0, 20 धावा. आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला 6 चेंडू 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. आता या वेळेला प्लॅनिंग काय असेल ते म्हणजेच गावदेवी 11 वेहळे संघाच्या कर्णधाराचं माहीत आहे. ज्या गोलंदाजाला आपण 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळायला देणार आहोत त्या गोलंदाजाला फक्त पहिल्यांदा सुरुवातीचा 1 चेंडू आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या मॅचवरची पकड आपली मजबूत करायची, विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आता मनामध्ये विचार सुरू असतील आणि समोरच्या फलंदाज जो कोणी स्ट्राईकला आहे जयेश पाटील या मात्र विचार करत असेल की पहिल्या चेंडूवर जर षटकार आला ना तर निश्चितपणानं आपण आपल्यासमोर गोलंदाजी करत असलेल्या गोलंदाजावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण तयार करू शकतो, प्रेशर क्रिएट करू शकतो आणि या अंडर प्रेशराइज सिच्युएशनमध्ये गोलंदाजाकडनं चुका होण्याच्या पॉसिबिलिटीज ह्या कायम अवेलेबल असतात, कायम उपलब्ध असतात. फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. कारण याच मैदानावर आपण कालच्या दिवसामध्ये श्रावण डोंगरेच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 6 लगातार षटकार पाहिलेत. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये करेश म्हात्रेच्या माध्यमातून 5 चेंडूंवर लगातार 5 षटकार पाहिलेत. गोलंदाजाच्या फक्त मेंटॅलिटीला रेड करता आलं पाहिजे. पहिल्या चेंडूवर प्रहार आक्रमण झालं तर निश्चितपणाने या मॅचमध्ये जिवंतपणा आणण्याची सामर्थ्य जयेश पाटील नावाच्या या फलंदाजाकडे आहे. वळूयात मॅचकडे. 6 चेंडू आणि 33 धावा. हा पहिला चेंडू महत्वाचा. हवेला स्लो वन, चाणाक्ष गोलंदाजी. याला म्हणतात हुशारी, याला म्हणतात चलाकी, याला म्हणतात शक्तीचा खेळ युक्तीनं खेळणं. माहीत होतं फलंदाजानं आपल्या बाहूंमध्ये आता मात्र सामर्थ्य एकवटलं असेल. कोणत्याही प्रकारचा चेंडू आला तरी तो आक्रमणासाठी प्रयत्न करेल. अशा वेळेला पहिला चेंडू आपल्याला सरप्राईज करायचा आहे, आश्चर्यचकित करायचं आहे, धक्का द्यायचा आहे आणि पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला स्लो वन संत गतीचा. फलंदाजानं एकवटलेली ताकद त्या चेंडूचा वेग बघून मात्र खारीज झाली आणि या मॅचवर पकड मजबूत केली. फुलटॉस बॉल होता, बिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि आता हे समीकरण झालंय ते म्हणजेच 4 चेंडू 31 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 धावा, 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती. उरलेल्या 4 चेंडूंवर 31 धावा कराव्या लागतील. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा जरी शारीरिक क्षमतांचा आणि कसरतींचा मैदानावरचा खेळ असला तरी बुद्धिबळाच्या पटलासारख्या चाली कायम तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये चालाव्या लागतात. क्रिकेटची कमाल बघा. विशिष्ट शैलीचा हा गोलंदाजी ॲक्शन बघू शकतो आपण, शैली पाहू शकतो. बॉल रिलीज करताना मग तो ऑफ ब्रेक असेल किंवा लेग ब्रेक असेल किंवा चेंज ऑफ पेस असेल, सेम ॲक्शनमध्ये रिलीज केला जातो. आपल्या पावलांमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा वेग मंदावलेला पाहायला मिळत नाही आणि ही ॲक्शन रीड करणं या वेळेला तुर्तास कठीण जाते फलंदाजांना. शफलून करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू बिरकावून दिलाय. डिपेंड विकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण आणि या 2 धावांनी नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 2-3-23, 2/3, 23 धावा. उरलेत अजूनही 2 चेंडू या मॅच मधले शिल्लक आणि कोणताही आविष्कार या वेळेला नारायण प्रतिष्ठान वडवली संघाला आपल्या पराभवापासून वाचवू शकणार नाही. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय.
गावदेवी इलेव्हनचा संघ. ऑफब्रेक होता, चेंडू स्लो वन होता, बॅट्समन तैनात होता आणि यावेळेला बॅट्समन तयार होता. फटका देखील खेळला गेला, मात्र तिथे धाबा मिळतील केवळ आणि केवळ 2. प्रहार आणि आक्रमण यांचं समन्वय साधणं कुठंतरी कठीण गेलं नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला आणि त्याचा पूर्णपणे फायदा गावदेवी 11 वेहेळे संघानं उठवल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्या पद्धतीने तुम्ही सुरेख लाईन अँड लेनचा वापर करता, पेचचा वापर करता, क्रीजचा वापर करता आणि त्याहीपेक्षा फलंदाजाच्या अंदाजाचा वापर करता, त्याचा हा परिपाक मात्र यावेळेला थोडीशी चुकी पाहायला मिळाली. शेवटच्या या चेंडूवर पराभवाचा उत्सव व्हावा या हेतूनं कुठेतरी मैदानातून सुकर निरोप घ्यावा यासाठी हा प्रहार झाला, आक्रमण झालं. शेवटच्या चेंडूवर षटकार आला, परंतु पराभव मात्र अटळ होता. विजयी झालेला संघ गावदेवी 11 वेहेळे मनापासून अभिनंदन आणि त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल नारायण प्रतिष्ठान वडवली संघाचं देखील हार्दिक आभार आणि मनापासून कौतुक. आपण आपला संघर्ष इथे मात्र व्यतीत केला. यापुढील होणारा सामना भूमी 11 मांडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघ. वारेट या संघासाठी मॅच सुरू होण्याच्या अगोदरच निश्चितपणानं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विशाल पाटील आणि कुणाल पाटील या दोघांकडनं देखील, या दोनही मान्यवरांकडनं गावदेवी स्पोर्ट्स वारेट या संघाला मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर कुणाल पाटील यांनी एक मेसेज देखील गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघासाठी पाठवलाय. शहापूरच्या मैदानावर जाऊन इतिहास घडवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. मैदानाच्या आत तुम्ही मात्र खेळत असाल, पण मैदानाच्या बाहेर बसून तुमच्या विजयांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत, शुभेच्छा देत आहेत, ते मात्र